नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 33. आणि या अध्यायामध्ये आंबेचा त्याग करून शिवाचे गमन, नारद शंकर भेट आणि गंगा विवाहाचा बेत इत्यादी कथा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. भक्तवत्सल तू श्री गणेश, परमात्मा व्यापक विशेष, आदि अनादि सुरेश, अलक्ष लक्ष अगोचर, पंचभूतात्मक तू प्रगटून करोनी त्यात गुण मिश्रण. खेळ केला सात्यात भूत घन, चैतन्य भूत बसवणी. असेही सर्व तुझी सत्ता, परिकर्मा कर्माने लिप्तता. दयासागरा एकदंता, अगाध महिमा पै तुझा. नाम तुझे सगुण निर्गुण, सगुण नामी तू गजानन. निर्गुण निर्विकार तू सनातन, हे प्रत्यक्ष नैना दाखविले. लय लागता तुझे ध्यानी, तू दृश्य होतोसी चिंतामणी. हे धुंडी राजे जाणून मनी, लागला चरणी सद्भावे. धुंडी बिनवी श्रोतियास, मागील अध्यायी कथा सुरस. द्वंतार्थ सुतवंता मुनीस, तेव्हा प्रार्थिती मुनी आनंदे. तुझ्या मुखीचे वचन ऐकता, आल्हाद झाला आमच्या चित्ता. सुपावनी ही गणेश कथा, ऐकता आनंद होतसे. गंगेस वरिता पंचवदन, आंबा झाली क्रोधायमान. गंगेस नयनी लक्षून, शिवासी अर्धे गिळिले. तेव्हा गंगेच्या श्वासापासून, विकट नामे करून, प्रगट होऊन गजानन. उन्मादासी वधूनी रक्षण केले शिवाचे. कथानक ऐकता करणी, आल्हाद झाला आमच्या मनी. तरी सत्कथा ही परमपावनी, समूळ कथन करी आता. मुनीच प्रेम जाणून चित्त, सुत झाला हर्षभरित. म्हणे गणेश कथा ही अद्भुत, प्राशन करा आनंदे. कैलास पार्वती उमाकांत बैसले कैलास पर्वती उमाकांत बैसला असता ध्यानस्थ. नगजा होऊन हर्षभरित, सन्मुख उभी राहिली. 500 वर्षेपर्यंत शिवाचे ध्यान विलोकित. पद न उचलला किंचित, वेदले चित्त शिवस्वरूपी. 500 वर्ष भरता पूर्ण, शिवे विसर्जन केले ध्यान. तेव्हा सन्मुख नगजेस लक्षून, मोद आनंद चित्ती दाटला. प्रत्यक्ष लक्षोनी जगन्माता, गैवर दाटला शिवाच्या चित्ता. प्रेमेती याच्या धरुणी हाता, बैसविता अंकित ते काळी. कुरवाळीता स्वकरे वदन, आंबा झाली से आनंद घन. हे लक्षोनी पंचवदन, प्रसन्न वदने बोलत. जाणून तुझी सद्भक्ती, आल्हाद झाला परमचित्ती. पूर्ण करतो तव मनोगती, मागे इच्छितार्थ ये वेळा. श्रवण ऐकता शिववचन, आंबावदे पद नमून. विश्वात्मा तू दयाघन, इच्छा पूर्ण करी माझी. बोळा उदार तू जगन्निवास, पूर्ण करी देवा माझी आस. जाऊन आता एकांत वनास, क्रीडा करावी उभयतानी. क्रीडा योग्य सुरम्य स्थळ, मानस सरोवर एक निर्मळ. तये स्थानी तू फणी फेंदवल, करी इच्छा पूर्ण माझी. वन करावे ते सर्व सुशोभित, मंदिर मंचकास निर्मोनितेत. अलंकार वस्त्रे अत्याद्भुत, धारण करावी उभयतानी. अभ्यंग स्नान करोनी, तेथे क्रीडा करावी उभयतानी. ऐसा हेतू मनमनी, पूर्ण करी तू यधवा. आंबेचे ऐकता सुरम्यवाणी, आनंदला से शूळपाणी. विश्वकर्मा वसंत तये क्षणी, नमोनी प्रार्थिती शिवाते. मातेचा मनोगत पूर्वावया, आज्ञा दे आम्हासी देवराया. सिद्ध करतो तया ठाया, शीघ्र धावून ते काळी. आज्ञा देता शूळपाणी, सिद्धता केली तत्काळवनी. पुष्पसुवास कोंडला गगनी, मंदिर सुरम्य निर्मिले. मार्गी जाता मंदिरात, इच्छिलेले द्वार होय मुक्त. वाद्यध्वनी मधुर होत, मंदिराभोवती चालताना.
स्तंभोस्तंभी पुतळ्या नाचती, शिवलीला मधुर गाती, चौबाजूनी फाकली दिपते, तेजवनी न समाये. इकडे शिवासी अभ्यंग घालिता, आनंदली से जगन्माता, दिव्य वस्त्रे शिवासी अर्पिता, शंकर वदे आंबेसी. अभंग वस्त्रे अंगावरी, तया पुढे नसे याची थोरी, अजीर्ण झाली गौरी, नूतन घ्यावी लागती. स्वभूषणाची शक्ती अति अद्भुत, सुखाई भोगावी अखंडित, अप्राप्तासी प्राप्त करवीत, संगती होता याची. ही अभंग जाणून या निर्धारी, अखंड घेतली अंगावरी, ऐसे शिव वाक्य ऐकता गौरी, वदे पदासी नमोनी. स्वयंमेव ही भूषणे पशुपती, दिगंबर वेशासी शोभती, क्रीडासमयी निश्चिती, सुख न देती स्वामिया. क्रीडा सुख न दिगंबरासी, योग्य ही तपानुष्ठानासी, कांतान मिळे तयासी, वेश भिन्न मनोनी. ग्रहस्थाश्रमी ही योग्य नसती, तू तरी असशी पार्वतीपती, क्रीडा करता तू यावरती, दूषण लागेल या भूषणासी. अलिप्त देवा तू द्वयातून, शक्ती योगे झालासी सगुण, शक्तीच्या योगे करून, पावलासी नामरूपाते. आता क्रीडासमयी त्याग करी, मायावी भूषणे घे अंगावरी, ग्रस्ताश्रमी तू त्रिपुरारी, दिगंबर केवी होशील. दुर्गेचे सुशब्द ऐकता कानी, आनंदला मनी शूळ पाणी, तेव्हा अंबा स्वहस्ते करोनी, लेववी भूषण शिवासी. तेव्हा कनक वस्त्रे करोनी परिधान, रत्नालंकार धारण करून, शिवासी सद्भावे करुणी नमन, सन्मुख उभी राहिली. आंबेचा जाणून मानस, सिद्ध झाला जावयास, हर्ष झाला शिवगणास, सिद्ध झाले ते समयी. स्वगण सर्व सिद्ध होता, वदे तेव्हा माता, वनी आम्ही उभयता, तुम्ही नाही हवे संगती. आंबेची ऐकता वचनोक्ती, सेवक खिन्न झाले चित्ती, तेव्हा शिव आणि आदिशक्ती आले मानस सरोवरी. वनशोभा विलोकती नयनी, आनंद पावली विश्वजननी, जागोजागी वाहे पाणी, पुष्पाने झाडे डवरली. जाई जुई केतकी मालती, मोगरा पन्नग शेवंती, चंपक गुलाब वनी शोभती, कमळी उदकी कमळे विराजती. आंबे जांभळ फणसांजीर, पेरू द्राक्षे फळे मनोहर, सीताफळी नारळी वृक्ष सुंदर, फळे भरोनी डोलती. साळिया कोकिळा आणि कीर, चातक राजहंस मयूर सुंदर, काक बगळे तास सुंदर, वना माझी क्रीडताती. व्याघ्र धेनू हरण हस्ती गेंडे हरणी, व्याघ्र धेनू हरण हरणी, हस्ती गेंडे अश्व अश्विनी, नकुळ सर्प सर्व मिळवणी, निर्वैर क्रीडा करताती. पुष्पसुवास घेऊन समस्त, मंद मंद वनी वाहे वात, आंबा झाली हर्ष परीत, सरोवर नयनी विलोकिता. सहस्रदळी कमळे सरोवरी, तटीफळ भरे वृक्ष परोपरी, लक्षिता मनी हर्षोनी गौरी, करी शिवार्चन सद्भावे. सहस्त्र कमळे करून अर्चिता आनंदे पंचवदन, सुमनहार दिव्य गुंफून गळा घातला शिवाच्या. सद्भाव आंबेचा जाणून मनी, आनंदोनी आशूळ पाणी, प्रेमे नगजेचा हस्त धरोनी, सुरम्य सदनी जातसे. शिववैशता मंचकावरी, नमोनी गौरी प्रार्थना करी, देवादिदेवा त्रिपुरारी, इच्छा मनी एक उद्भवली. ऐशा सुरम्य वनी, नग्न क्रीडावे देवा उभयतानी, ऐसा हे तू या मोक्षदानी, पूर्ण करी या समय. तेव्हा हास्यवदने करून, वदता झाला पंचानन, वस्त्रे अलंकारादी भूषण पूर्ण, कासया व्यर्थ धारण केली. सुदिन उत्तम लक्षून, करावे आनंदे अभ्यंग स्नान, षड्रसान्ने भक्षून, क्रीडा करोनी आनंदे. उभयताने असावे प्रेमयुक्त, वस्त्रभूषण आदी मंडित, हे सर्व आजी आस्थायुक्त, त्याग न करावा याचा. त्यागिता वस्त्रे अलंकार, वृत्ती होईल दिगंबर, तेव्हा समरूपी हे चराचर, तेने दूर होतीच सर्व संग. तर दिगंबर वेश धारण करता, क्रीडा केवी करावी आता, शिववाक्य हे ऐकता, वदे आंबा नमोनी. निर्विकार जे निरंजन, नामरूपना तया लागून, ते शिवशक्तीचे आदिस्थान, तयानेच ही माया निर्मून, खेळ केला विचित्र. दिगंबर तो स्वय असता मूळ, कासया तयाने केला हा खेळ, योगी तापसी जे का प्रबळ,
तेही मोह पावले स्त्री योगे. यास्तव दिगंबर असो की संन्यासी, कामेन सोडले कौणासी. दिगंबर तू मूळ तेजोरासी, तरी कासया शक्तीवर लेस. झालासी तू देवा शक्ती आधीन, तरी मान्य करी मम वचन. द्वयरूपी तू पंचवदन, महिमाद्भूत पै तुझा. सुशब्द वदता हिमनगनंदिनी, आनंदलासे शूळपाणी. नग्न क्रीडात यक्षणी, करू लागला प्रेम भरे. क्रीडा करता शिवगौरी, अद्भुत वर्तले ते अवसरी. मुनिसूर तेव्हा कैलाशी करी, उदयांचळी पातले. जय जय शंकर वधून, सद्भावे करती साष्टांग नमन. तो लक्षितान दिसे पंचवदन, आंबेस ते काळी. तेव्हा शिवगणासी वदती सूर, कोठे गेला महेश्वर. तेव्हा सुरासी वदे नंदिकेश्वर, शिव गेला मानस सरोवरी. सुशब्द हे ऐकता सूर, मानस सरोवरी पातले सत्वर. शिवनामाचा घोष थोर, आनंदे करोनी सर्वानी. घोष थोर ऐकता कानी, आंबा खिन्न झाली मनी. म्हणे या सुखात यक्षणी, विघ्न केवी उद्भवले. उभयतावनी क्रीडा करता, कासया पातले येते आता. तो शिव आंबेस झाला वदता, द्वार जाई उघडी द्वार जाऊन. शिववाक्य ऐकता श्रवणी ऐकता, वदे तेव्हा जगन्माता. उभयता नग्न क्रीडा करता, द्वार केवी उघडू मी. वदे तेव्हा फणी पैफेंदवल, आपली बाळे मुनी सुरसकळ. भक्त शिरोमणी हे निर्मळ, वेदन वेळन लावी उघडी आता. वदे तेव्हा जगन्माता, बालके म्हणताही नाही आता. स्त्री पुरुषाची भावना चित्ता, जडली असे अखंड. स्त्रीयोगे हे सूरमुनी, स्वकर्माची याने केली हानी. या योगे झाले अज्ञानी, काम प्रगटता मानसी. तुम्ही सर्वदा दिगंबर, मी न कदा उघडीदार. ऐसे वदोनी असत्वर, अंतर्गुहात जातसे. आंबा जाता सदनात, शिवस्व इच्छेद्वार उघडीत. मुनी सुर आनंदले समस्त, नमन करती शिवासी. सन्मुख उभे राहुनी, स्तुती करती आनंदानी. दीनदयाळ तू शूळपाणी, आनंद कंद जगन्माता. दिगंबर हे तुझे नाम, पूर्ण काम कल्पद्रुम. त्याती तू ते निगमागम, ते स्वरूप देवा आधीचे देखले. दिगंबर दिव्य लक्षिता मूर्ती, परमानंद झाला चित्ती. तरी देवादिदेवा हे पशुपती, देई दर्शन चिरकाळ. तथास्तु वदता गौरीवर, प्रार्थिती सूर जोडून कर. झालासी देवा आदि दिगंबर, काय कारणे स्वामिया. तेव्हा वदे त्रिपुरांतक, आंबेस आदिम्यादितली भाक. मानसी झाला भवहारिक, पूर्ण करावया हे तर तिजा. तियेसी क्रीडता आनंदाने, शब्द तुमचा ऐकला कानी. हाल्लाच झाला माझ्या मनी, दर्शन तुम्हासी द्यावया. वदे तेव्हा नारद मुनी, तरी जगन्माता न दिसे नयनी. तू आका त्याजिले तिज लागोनी, स्वये एकला बैसलासी. वदे मुनीस विश्वनियंता, उभयता नग्न क्रीडा करता. तुमचा शब्द कळणी ऐकता, नगजा सदनात गेलीसे. सुहास्य वदने मुनी वदत, तव दर्शन दे शक्ती सहित. वदे आनंदे उमाकांत, बाहे जावोनी द्वारापाशी. तेव्हा कपाटा समीप जाऊनी, हाका मारतसे नारद मुनी. आदिशक्ती तू विश्वजननी, दर्शन देई आम्हा ते. शुदा भाऊ लागली पोटी, तव पदी माते घालून बेठी. करोन्या कृपादृष्टी, देई भेटी या काळी. आंबा म्हणे नारद मुनी, शिवाची मी अर्धांग वासिनी. यास्तव शिव दर्शन घेतल्याने, दर्शन माझे झाले. नारदवने दीनवदन, माते शिवशक्ती हे द्वय भिन्न. यास्तव देई तव दर्शन, आलो शरण तव पाया. वदे आतून या पार्वती, म्हणे जेथे शिव तेथे शक्ती. शक्ती वाचून पशुपती, भिन्न केवी मानसी. शक्ती वाचून नसे शिव, शिवशक्ती योगे हा उद्भव. त्रिशिवदर्शने भूदेव, समान फळ मानी हे. नारदादी सुधा पाणी, वदती तेव्हा दीनवाणी. माते प्रत्यक्ष दर्शन देऊनी, करी तृप्तता बालकाची. हट्टतयाचा जाणून, आंबा झाली क्रोधायमान. तुम्ही माझे न मानता वचन, शापिना आता सर्वासी. तेव्हा मुनी सूर होऊन खिन्न, वदती शिवास दीनवदन. सत्य करी आपले वचन, दर्शन देऊन उभयताचे. गजानन माया ही अनिवार, तिने मोहिले शिव मुनी सूर. तेव्हा आंबेस बाहे गौरीवर, दर्शन द्यावयास कळासी. आंबा वदे मद्रोत्तर,
देवा येता नये मज बाहेर, हे जाणता तू सर्वेश्वर, बोलवी आता सर्वासी. शिव म्हणे ते यावयासी, भय न धरी निज मानसी. मी पाहतो जाण तुझसी, भेटे स्वशक्ती स्वभक्तासी येऊनी. तेव्हा नगजा वदे दीनवाणी, तपस्वी माझा तू शिरोमणी. त्वा सर्व संग परित्याग करोनी, दिगंबर देवा झालासी. म्यान केले तपानुष्ठान, माया योगे सर्व दिसते भिन्न. मी तूपणाचा अभिमान, माझी अंगी वसतसे. निर्विकार तू निरंजन, माया योगे झालासी सगुण. द्वयस्वरूपी पंचवदन, महिमा तुझा त्याद्भुत. तुम्हा सम माझी न झाली वृत्ती, तरी केवी येऊ मी पशुपती. आंबेच्या ऐकता वचनोक्ती, नारद मुनी आनंदला. म्हणे कलह लावया उभया तात, वेळ ही झाली प्राप्त. ऐसा विचार करून स्वचित्तात, नमोन शिवासी बोलत. आश्चर्य वाटे मम्मांसी, आंबान मानितो वचनासी. न जाणले ती येणे तव शक्तीसी, करता अपमान सर्वदा. आवेरुनी तो वचनासी, हट्टे गेले पितृसदनासी. बोळा मिळालास तू पतीची जशी, पुन्हा वरिले सदयाळा. आता सर्वासमक्ष तू पाहता, वचन न मानी जगन्माता. पावलासी तियेची आदिनता, वाटते ऐसे दयाळा. तियेच्याच वचने तू त्रिपुरारी, झालासी मानस आलासी मानस सरोवरी. ऐशी क्रीडा ही निर्धारी, कोणी केली नसेची. आम्हासी तू झालासी प्रसन्न, उभयाची देई दर्शन. तरी देई आम्हासी द्वयातून, एक आम्हासी दयाळा. लाभ दे आंबेस दर्शनाचा, की त्याग करी आता तियेचा. ऐसा शब्द नारद मुनीचा, शिवक्रोधावला ते काळी. मागच्या अध्यायामध्ये एकदा शिवाला पण कसा गणपतीने वाचवला आणि पार्वतीने त्याला अर्धा गिळला होता. आणि गंगेचा विवाह म्हटल्यावरती पार्वतीला कसा राग आला होता. आणि मग तिनं गंगेचा वध करण्यासाठी उन्माद नावाचा राक्षस निर्माण केला आहे. आणि तेव्हा गजाननानं रक्षण केलं आहे. विकट रूपाने गजानन गंगेच्या श्वासातून निर्माण झाला आहे, ती ही कथा आहे. एकदा शंकर ध्यानाला बसले, तर पार्वती त्यांच्यासमोर आनंदाने उभी राहिली. किती राहिली? 500 वर्ष, 500. मग ते कसं 105 वर्ष धरा, 100 आणि 5. तरी पण आपले हजारो जेव्हा हे जातात, 4 युग जातात, तेव्हा शंकराचा एक पळ होतो. तशा प्रकारे ती आपली 500 वर्ष धरली तर ती पावघटकात झाली. 500 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शंकराने डोळा उघडला, तर समोर पार्वती सुहास्य वदन अशी आनंदाने उभी आहे. त्यांना कळलं आपल्यासाठी ही 500 वर्ष पाय देखील न वाजवता इथं उभी आहे. तिला दर्शन पाहून पार्वती शंकर पण आनंदित झाले की साक्षात जगन्माता माझ्या समोर आज उभी आहे. आणि मग तिला हाताला धरलं, शेजारी बसवलं आणि काय म्हणे, कशासाठी एवढी उभं राहिलं, काय तुझ्या मनात आहे ते मी पूर्ण करतो, तुझं मनोगत काय असेल ते तू मला सांग. म्हणजे आरती 500 वर्ष माझ्यासमोर हात जोडून उभी आहेस, त्या आरती तुला पण काहीतरी पाहिजे आहे. मग ते म्हणले, देवा माझ्या मनाची इच्छा पूर्ण करायची, मला तुमच्या समवेत क्रीडा करायची आहे. मग असं तेव्हा पण काय लाजकाज काय नाही, जे आहे ते आहे मागून घ्यायचं, पत्नीनं पतीकडनं सुद्धा. म्हणे आपण मस्त असं मानस सरोवरी जाऊया आणि तिथं आपण क्रीडा करूया. तिथं मंचक वगैरे उभा करा, एक सदन उभं करा, घर उभं करा आपल्यासाठी, असं सगळं सांगितलं. मग आणि तिथं वन सगळं उभं करावं, वसंतानी सगळं सुरम्य सुगंधित वास असावा. म्हणजे असं एक आनंदित वातावरण पाहिजे काम क्रीडेसाठी सुद्धा. नाही तर कसंही उगत काहीतरी असं करण्यामध्ये अर्थ नसतो. त्या काळापासून हे सांगितलेलं आहे. मग वसंत आणि विश्वकर्मा दोघं शंकरापुढे हात जोडून उभे राहिले की मातेची इच्छा आहे, आम्हाला पूर्ण करायची आज्ञा दे. मग शंकराने आज्ञा दिली. मग दोघेजण गेले मानस सरोवराला आणि तिथं सुंदर असं एक मंदिर, म्हणजे मंदिर देवालय नव्हे, मंदिर म्हणजे घर. सुंदर मंदिर, मंचक, त्यांना काय पाहिजे ते सगळी सुखसोयी तिथं उभ्या केल्या आहेत. फुलांचा असा वास सुगंध कोणला आहे. सगळीकडं वाद्यध्वनी वाजत आहेत. मंदिराभोवती चालताना सगळ्या ठिकठिकाणी ज्या पुतळ्या निर्माण केल्या आहेत, तर त्या सगळ्या शिवाचंच नाव घेत आहेत, असं सगळं आहे. मग ते वर्णन केलं आहे तिथं काय काय फळं आहे. तिथं राजहंस क्रीडा करत आहेत मानस सरोवरामध्ये.
आणि वन उभं केलं आहे. वनामध्ये आंबे, जांभळी, फणस, आमकं तमकं. तर प्रत्यक्षात मानस सरोवराला मी जाऊन आले आहे. तिथं मोठंच्या मोठं प्रचंड सरोवर आहे. त्यामध्ये राजहंस पण असे फार थोडे दिसतात, एखादे कुटुंब 2-4. आणि शांत आहे आजूबाजूला, अगदी म्हणतात ना ठार शांतता म्हणावी तशी आहे. आता तर ते लोकांनी लॉजिंग रूम वगैरे केलं आहे म्हणून तेवढाच आपलाच जो काही असेल तो आवाज आहे. बाकी नजर फिरेल तिथपर्यंत काही नाही. आणि त्याच्या काठाशी हिमालय आहे पुढे, परंतु तो इथून दिसत नाही, कारण सदैव तिथं ढग असतात आणि कैलासासाठी आपल्याला बरंच पुढं जावं लागतं. त्याच्या काठाशी कैलास आहे. पण आता हे कसं देवाची शक्ती आहे ना, वसंताने सगळं तिथं उभं केलं असेल, कारण तिथं कुठला महालही नाही, घरही नाही. मग ते तेवढ्यापुरतं त्यांच्यासाठी तिथं उभं केलेलं आहे असं आपण समजूया. मग दोघेजण तिथं आले. मग पार्वती काय म्हणली त्याला, आपल्या दोघांचं मला नग्न नग्न हे करत नाही. आधी म्हटली की क्रीडा करायची, तर अशी नूतन छान वस्त्र, अलंकार, दागिने वगैरे आपण दोघांनी घालायचे, मग सुंदर छान राहायचं, छान व्हायचं. तर शंकर म्हणतो, माझी माझी जी मूळ आभूषणं आहेत ती कायमची आहेत. ही कृत्रिम आभूषणं कशाला देतेस बाई? ही एकदा खराब झाली की नवी मागवावी लागतात. माझी आभूषणं कायमची आहेत. आता शिवाची आभूषणं काय बघा, गजचर्म म्हणजे हत्तीचं कातड आहे ते त्यानं नेसलेलं आहे, पांघुरलं आहे. दुसरं आभूषण म्हणजे काय, गळ्यामध्ये सर्प, अंगाला काय चिताभस्म, असं सगळं ते आहे ना. मग ती म्हटली, देवा तू दिगंबर झाला आहेस, तेव्हा जेव्हा तू योगी म्हणून तप करतोस किंवा योगी लोक तुझं जेव्हा ध्यान करतात तेव्हा त्यांच्यासाठी हे रूप ठीक आहे. पण जेव्हा आपल्याला क्रीडा करायची आहे, तू ग्रस्त आश्रमी झालास, शक्तीला वरलंस तू मला, तर अशावेळी तू दिगंबर राहून कसं चालेल ह्या रूपामध्ये? त्यामध्ये मला काय म्हणले आनंद वाटत नाही. तर मी सांगते तसं तू आता कर. मग तिनं शिवाला अभ्यंग स्नान घातलं, त्याला सगळे वस्त्र अलंकार दिले, सोन्याची सुवर्णाची वस्त्रे वगैरे त्याला घातलेली आहे. दोघं पण छान शिवगौरी नटलेले आहेत. मग तेव्हा तिथं असे अनेक म्हणजे वाघ, गाई, हरणं एका जागी क्रीडा करतायत. आणखीन साप आणि नकुळ म्हणजे मुंगूस, म्हणजे ह्याने सापसातलं वैर सगळं विसरलं आहे. हत्ती, घोडा, गेंडा, अश्व, अश्विनी, आता हे काही हिमालयामध्ये नसतं बरं, तो हिमालयाचाच भाग आला. पण त्यातले ते वेगळे असतात. आपल्याकडचे हत्ती वगैरे तिकडं अजिबात नसतात. एखादा पांढरा हत्ती मिळेल, पण यांनी हे तात्पुरतं सगळं मायाच निर्माण केली होती दोघांच्या क्रीडेकरता. मग आंबेनं तिथली कमळं घेतली, ह्याच्यातली मानस सरोवरातली, त्याचा हार केला, दिव्य फुलांचा हार केला, शंकराच्या गळ्यामध्ये घातला. मग त्याच्या शेजारी बसली. मग शंकर म्हणला, आता तुझी इच्छा पूर्ण करतो. तर म्हटली, नाही, माझी इच्छा अशी आहे की दोघांनी पण आपण नग्न होऊन क्रीडा करायची आहे. मग शंकर म्हणला, बाई नग्नच राहायचं होतं तर कशाला एवढे वस्त्र अलंकार घातलीस सगळी मला? मी तर असं दिगंबरच आहे आयुष्यभर, मला काय कुठल्या गोष्टीचं हे नाही. मग आधी काय म्हटलं होतं तिला बघ, मी जर आता म्हटलं तिला, मी जर दिगंबर झालो पूर्ण, तर मग मला सगळ्या गोष्टीचा मोह निर्माणच होणार नाही. म्हणजे अशी उदासीन वृत्ती आहे माझी जेव्हा मी दिगंबर होतो तेव्हा. मग त्याच्यामुळं तुझ्याकडनं मी कशी काय तुझ्याबरोबर क्रीडा करणार जेव्हा मी दिगंबर पूर्ण होईन तेव्हा? मग ती म्हणते, शिवा असं नाही, तू मूळ दिगंबरच आहेस, तेजराशी आहेस, पण भले भले ऋषीमुनीसुद्धा कामामध्ये वाया गेले आहेत किंवा मोह पावले आहेत. तर तू कशासाठी शक्तीवरलीस? तू एकटा होतास की नाही, पण आता तू शक्तीच्या अधीन आहे. तू मी मिळूनच जे काही आहे ते जगामधलं आहे. तर मी सांगेल तसं माझी इच्छा तू पूर्ण कर, असं प्रेमानं बोलते. मग शंकर म्हणतात, ठीक आहे. मग शंकर कसे, ह्याला पण ठीक आहे, त्याला पण ठीक आहे. ह्या सगळ्या पार्वतीच्या स्त्रीच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात पुरुषांनी, म्हणून ते तयार झाला आहे. तो वास्तविक तो दिगंबर असतो, त्याला स्मशानात पण आनंदी असतो, समाधिस्थ असतो, कैलासावर पण आनंदी असतो, आणि सगळीकडेच शंकर त्याच्या ध्यानामध्येच असतात. बहुधा शंकर ध्यानामध्ये असतात. म्हणजे ही वेळच अशी फार थोड्या वेळा येते. तेव्हा ह्यांच्याबरोबर सगळे सुरगण शिवगण पण आनंदले होते, निघाले होते. पार्वतीनं सांगितलं, आम्ही दोघंच कैलासाला जाणार आहे, कुणी यायचं नाही, पाठीमागं इथंच राहा. तेव्हा ते खिन्न झाले, पण राहिले. मग आता काय झालं, हे इकडं आले मानस सरोवरला, हे क्रीडा करतात आहेत. आणि तेव्हा तिकडं कैलासावरती सगळे देव गेले शंकराच्या दर्शनाला. ऋषी मुनी देवगण गंधर्व सगळे गेले. मग तिथे पाहतात तर शिव नाही आहे जागेवरती. मग नंदीला विचारलं, कुठं गेले? तर नंदीने सांगितलं, ते दोघं गेले आहेत मानस सरोवराला.
झालं, हे आले तिकडे मानस सरोवराला शिवाच्या नावाने जय जयकार करत. मग त्यांना काही हेच नाही कुठलं काय, बाबा आईबाप आहेत आपले, एकांतात आहेत, आपण जाऊ नये असं काही त्यांना वाटतच नाही. मग तो त्यांचा जय जयकार शब्द ऐकला, शंकराचा घोष मोठा मानस सरोवरी, आणि मग ते आनंदी झाले शंकर. आंबा खिन्न झाले मनात, कोण आले म्हणले आता मधीच, हे काय माहिती म्हणले आमच्या याच्यामध्ये विघ्न करायला. आणि शंकर मात्र आनंदी झाले आणि तिला म्हणले जा दार उघड. ती म्हणली मी मुळीच दार उघडणार नाही. आता कसला हा विचित्र नवरा आहे, कधी रावणाला बायको देऊन टाकतो, कधी नग्न बायको आहे तिला म्हणतो जा सगळ्यांच्या समोर दार उघड जा. तर ते म्हटले अगं माता आहेस तू सगळ्यांची, ती आपल्या बालकासमानच आहे, त्यात काय झालं तुला दार उघडायला. ते म्हटले आता ते मोठे झालेत, त्यांना ते संसारिक आहेत, त्यांच्याकडे काम क्रोध ह्या सगळ्या भावना आहेत. बालकं लहानपणी, आता काय म्हटली मी त्यांच्यासाठी मुळीच दार उघडणार नाही. आणि इतक्या शंकरांनी सांगितलं, तिनं काय ऐकलं नाही आणि अंतःपुरात गेली. म्हणजे आतमध्ये पण अजून खोल्या निर्माण केल्या होत्या, त्याच्यामध्ये जाऊन ते बसले आणि शिवाने दार उघडलं. शिवाने दार उघडलं तर नग्न शिव सगळ्यांनी बघितला. तर शिव बऱ्याच वेळा दिगंबर असतो ना, त्यांना काही वाटलं नाही त्याचं. त्याने आनंदानं शिवाची स्तुती केली आणि सांगितलं देवा आज इथं कशाला आलास आणि असं दिगंबर का झालायस, काय कारण आहे. मग तेव्हा शंकराने सांगितलं की आज आंबेची इच्छा होती म्हणून तिला मी वचन दिलं होतं, तिच्या वचनानुसार मी आज वागत आहे. तिच्याशी मी क्रीडा करत असताना तुम्ही आलात आणि माझ्या मनाला आल्हाद झाला आणि मी दार उघडायला सांगितलं, म्हणून मी दार उघडलं तुम्हाला दर्शन देण्यासाठी. आता नारदाच्या अंगामध्ये किती उगले आहेत बघा. सगळ्यांनी हे केलं, वंदन केलं. तर नारद म्हणे मग शक्ती कुठे आहे, मग पार्वती कुठे आहे, तिला का सोडलंस, तू एकटाच का राहिलास. तर तो म्हटला नाही, ती अंतःपुरात आतमध्ये जाऊन बसलेली आहे. मग नारद म्हणे अरे ती पण आमची माता आहे, जगन्माता आहे, विश्वजन्य आहे, तिला पायाला मिठी घालायची आहे. आणि मग तिला म्हणे बाहेर बोलव. तर शंकर म्हणले बाबा जा आणि तूच हाक मार, मी काय तिला बोलवणार नाही. मग नारदाने तिला आवाज दिला तर ती म्हणली हे पहा मी शिवाची अर्धांगी आहे, शिवाच्या अंगावरती माझा अर्धांग आहे, अर्धनारी नटेश्वर आहे ना शंकर. तर शिवाचं दर्शन घेतलं की माझं दर्शन झालं आहे. तरी पण नारद चार चार वेळा सांगतो माते शिवशक्ती हे दोन भिन्न आहेत, एकटा नाही आहे, दोघांमध्ये एक नाही आहे. तर तू आता दर्शन दे, आम्ही तुझ्या पायी शरण आलो आहे. ती काय ऐकत नाही आणि तो 10-10 वेळा नारद तेच सांगतो की तू दर्शन दे, आम्ही वाट बघतोय, तू दर्शन दे. मग आंबेला राग आला, म्हणले माझे वचन न मानता फुकट त्रास द्याल तर मी तुम्हा सगळ्यांना शाप देईन. तेव्हा मुनीसूर सगळे खिन्न झाले आणि शंकराला म्हणाले आंबा काय आम्हाला दर्शन देत नाही, तर तू आता बोलाव तिला. आता गणपतीची ही माया आहे, त्या माहेनं शिव मुनी आणि सगळे सूर आहेत ते सगळे मोहिले गेले. आणि शंकर पण लागला तिला हाका मारायला बाहेर ये बाहेर ये म्हणून. आंबा त्याला म्हणते मधुर नवऱ्याला प्रेमाने की हे बघ तुला माहिती आहे सगळं काय आहे ते, तू सर्वेश्वर आहे ना, त्यांना गोड बोलून तू पाठवून दे. शिव म्हणे ते यायला तुला काय जाते, कशाला घाबरते तू, आपलेच आहेत सगळे भक्त, त्यांना भेट. ती नगजा म्हणते नाही देवा, तू दिगंबर झालास, सर्व संग परित्याग केलास, तुझी वृत्ती सगळी उदासीन झाली आहे, पण मी काय तुझ्यासारखं तपानुष्ठान केलेलं नाही, तर मला सगळं भिन्न दिसतं, तुझ्यासारखं मला दिसत नाही. माझ्यामध्ये मी तूपणाचा अभिमान आहे, म्हणजे तू भक्त आणि देव एकच मानतोस, पण मी नाही, मला मी वेगळे आहे, माझे भक्त वेगळे आहे, असं आहे माझं. तू निर्विकार आहे, निरंजन आहे, तू मायायोगे सगुण झालास, मायेनंच सर्वांना ब्रह्मा विष्णू महेश निर्माण केले ना, तर मायेमुळे सगुण झालास तू. तर तुम्हासमोर माझी वृत्ती नाही आहे, तर मी काय बाहेर येऊ शकत नाही, तुम्ही त्यांना कसंही करून पाठवून द्या. आता नारदाला आनंद झाला, बरं झालं म्हणे आता दोघांमध्ये भांडण लावण्याची मस्त वेळ आपल्याला मिळाली आहे. मग तिला काय नारद काय म्हणतो शंकराला, बघ बाबा तुझी बायको तुझं ऐकत नाही, एवढा तू स्वतः बोलावत आहेस पण ती ऐकत नाही. तू जेव्हा नको म्हणालास तरी हट्टान ती आपल्या पित्याच्या घरी गेली नाही का. शंकर तेव्हा म्हणतो ते जाऊ नकोस, तुझा बाप काय माझ्याबद्दल बरा वागत नाही आहे, त्याच्या मनात माझ्याबद्दल चांगलं नाही, तरी पण ती आपलंच माहेर आहे म्हणून गेली. आणि मग त्या दक्ष प्रजापतीने जेव्हा अपमान केला शंकराचा, तेव्हा मग तिने स्वतःला जाळून घेतलं. आता त्या यज्ञकुंडात उडी मारणं हे लिहिलेलं आहे आणि आम्ही प्रत्यक्ष मध्ये गेलो होतो, तिथं ते यज्ञकुंड बघितलं. तर छोटं यज्ञकुंड आहे, तिथं काही एखादी व्यक्ती उडी मारून जळू शकत नाही. तर आता आपण ह्यात इतक्या वेळा ऐकलं की नाही की पोटातला जो वडवानल आहे जठराग्नी, तो प्रज्वलित केला आणि सगळ्या शरीराला जाळून घेतलं. तसं तिनं केलं. तरी म्हणे तू भोळा सांब आहेस,
पुन्हा तिला, मग पुन्हा ती कुणाची झाली? हिमालयाची कन्या झाली. नगजा का म्हणतात? नग म्हणजे पर्वत, जा म्हणजे त्याची मुलगी. तर नगजा का झाली? आणि तिनं पुन्हा त्याला वरलेलं आहे दुसऱ्या जन्मामध्ये पण. तर म्हणे बघ बाबा, तू झालाच बायकोच्या आधीन म्हणे, तुला काही आता किंमतच नाही. असं नारदाने लावली आग. तिच्याच अर्ध्या आज्ञेत तू ऐकतो आहेस. आम्ही एवढे तिच्या शब्दासाठीच तू आलास की नाही मानस सरोवरी क्रीडा करायला, पण ती मात्र काय तुझा एक शब्द ऐकत नाही. आम्ही 10 वेळा सांगतोय उभयताचं दर्शन दे, आम्हाला दोघांचं दर्शन दे असं सांग. आंबेसा आम्हाला तू लाभ दे, नाही तर आता तिचा त्याग करून टाक, पण नको ती तुला बायको. मग आता नारदाचं हे वचन ऐकून शिवाला मोठा राग आला आणि शिव क्रोधावला. वेगे उठून या त्रिपुरारी, गेला मंदराचल पर्वतावरी. एकांत पाहून या दरी, तपासणी बैसला. तेव्हा सुरसुरादी गेले सर्वही स्वस्थानी. तेव्हा आंबा खिन्न होऊनी म्हणी, कैलास भुवनी पातली. शिवगण लक्षिता जगन्माता, सद्भावे चरणी ठेविती माता. परी आंबेचे मनी उद्विग्नता, उन्माद योगे करोनी. प्रबळ होता कामविकार, उन्मादापासून प्रगटला असुर. भयानक विशाळ थोर, दैदिप्यमान तेजस्वी. जगज्जननीचे धरोनी चरण, वदता झाला कर जोडून. माते मी असे तव नंदन, उत्पन्न झालो तुझपासून. मग तिची काम इच्छा काय शिवानी पुरवलीच नाही ना. ते देव आले आणि गेला वर रागान निघून. हा मंदराचल पर्वताकडे गेला, कैलासावर गेला नाही हा, आणि तपाला बसला तिथं. पार्वती बिचारी आली कैलासाला परत आली, आणि मग बाकीचे जे शिवगण आहेत तर त्यांनी तिचं नमन वगैरे केलं, पण ती अशी खिन्न होती. तिच्या अंगातला उन्माद गेला नव्हता. तिला खूप राग आला शिवाचा, आणि त्यावेळी त्या उन्मादापासून एक राक्षस तयार झाला, त्याचं नाव उन्मादासूर. मग तो तिला पाया पडून म्हणला, आई माते, तुझ्यापासून मी निर्माण झालोय, मी आता तुझा मुलगा आहे. देवोनिया सद्वर, त्रिभुवनी करी थोर. हरिहराधी सुरासुर, आधीन माझ्या असावे. म्हणजे कसं दिलंय वर्णन बघा. शेवटी काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर यातून निर्माण झालेली भावना ही असुरासारखी आहे, राक्षसासारखी आहे. पार्वतीच्या पोटी निर्माण झाला, पण कोण झाला? उन्मादासूर. असुर म्हणजे राक्षस. मागतो काय तिला? तर मला असा वर दे की हरी आणि हर माझ्या अधीन राहतील. प्रत्येकाला शिव आणि शंकर आणि विष्णू त्यांच्या अधीन राहायला पाहिजे, त्यांचा पराभव करायला पाहिजे, ही यांची इच्छा. मृत्यू नसावा मज लागोनी, अखंड विजय असावा रणी. सद्भाव असावा तव चरणी, गमन त्रिलोकी असावे. वदोनी ऐसे चरण धरित, माते एवढे चालवी माझे व्रत. दास तुझा मी अंकित, प्राण देईन तो वचनी. तुझा नंदन मी म्हणवनी, कीर्ती गाजवीन त्रयभुवनी. अंकितास तुझ्या राहुनी, सेवा करीना अखंड. तयाचा सुशब्द ऐकता कानी, आंबा तेव्हा आनंदली म्हणी. मस्तकी हस्त ठेवूनी, ती वदती झाली ते काळी. माझ्या उन्मादापासून तू उन्माद झालासी उत्पन्न. तर तू अससी मम नंदन, पूर्ण करते हे तू तुझा. तू जे मागितले वर प्रदान, ते मी दिदले तुझ संपूर्ण. स्वकरिता त्रिशूळ तयास देऊन, वदे आनंदे ते काळी. त्रिशूळ असता तुझे हाती, अखंड होईल जय प्राप्ती. संकटी रक्षीन मी तुझ प्रती, स्मरण करता तू माझे. श्रवण ऐकून या सद्वर, हर्षला मनी उन्माद फार. मातेसी करून नमस्कार, इंद्रभुवनी पातला. शक्राधिक निर्जर समस्त, समरी जिंकोनी केले अंकित. विधीस कमलाकांत, स्मरणांगणी जिंकिले. स्वर्ग मृत्यू पाताळ, समरी जिंकिले सर्व भूपाळ. आपणाधीन करोनी सकळ, करभार नेमिला प्रतिवर्षी. तेव्हा येऊनी कैलास भुवनी, लागला आनंदे मातेच्या चरणी. वदता झाला हस्त जोडोनी, स्थान दे मज हे कर हवया. तव मणीचा माते मनोगत, हा मज समजावा समस्त. तव समीप प्रगटावे त्वरित, हे सामर्थ्य दे माते. सुरम्य ऐकता पुत्रवचन, आंबा झाली आनंद घन. त्रिभिष्ट स्थानी बैसून, सुखभोगी चिरकाळ. तेव्हाच जे मी करीन स्मरण, तो शब्द तुला होईल श्रवण. प्रगट होशील तुला लागता क्षण, माझी या सन्मुख तानिया. उन्माद तेव्हा आनंदला फार, दंड सापडणी चरणावर. त्रिभिष्ट स्थानी पातला सत्वर, मोद चित्ती न समावे.
उन्माद मातला भोवत, बलहत झाले सूर समस्त, भुवरी झाला आकांत, यज्ञयाग सर्व राहिले. शिवाची या वियोगाने निगजा खिन्न झाली मनी, गोड न लागे अन्न पाणी, उदास झाली अंतरी. तेव्हा कैलास पर्वती एकांत स्थानी, शिवध्यान आणोनी मनी, एकाग्रता सदृढ करुणी, ध्यानस्थ बैसली ते काळी. अचळ बैसली एके स्थळी, ब्रह्मानंदी लागली टाळी, स्वानंदी स्वानंद दाहली, वृत्ती मुरली ध्यानात. पुढील भविष्य जाणून नवल करी गजवदन, माया जयाची अतिघन, पार न लागे कोणासी. तेव्हा मंदराचळ पर्वतावरी, शिवध्यान विसर्जन करी, पार्वतीचा वेदांतरी, लागला तेव्हा शिवासी. तन्मय झाला मानस सरोवरीचे सुख आटवून, तन्मय झाला पंचवदन, विलोकिता दिशा संपूर्ण, स्वरूप भासत नगजेचे. ऐशा समयी नारद मुनी, प्रगट झाला तये स्थानी, शिवचरणासी नमोनी, स्तुती करीत आनंदे. नारदे लक्षिता विरूपाक्ष, परितया ते नारदाकडे नसे लक्ष, आंब्याच्या स्वरूपात झाला दक्ष, वृत्ती मुराली स्वरूपी. तेव्हा नारद विचारी स्वचित्ती, म्हणे आजी ऐसी का झाली शिववृत्ती. ही शिवाची जाणून मनोवृत्ती, स्वमनी तेव्हा विचारी. वियोग आंबेचा बिंबला चित्ती, यास्तव चंचळ झाली मनोवृत्ती. देवादिदेव हा पशुपती, मोह पावला ते काळी. पार्वतीच्या वियोगे करून, तन्मय झाला पंचवदन, हे नारदे मनी जाणून, प्रार्थिता झाला शिवासी. देवादिदेव तू पशुपती, अजित चंचल का झाली मनोवृत्ती. हे देवा सांगे मजप्रती, नमितो पायासी सद्भावे. देवादिदेव तू पंचवदन, पार्वती वियोगे झाला तल्लीन, हे वाटे नवल मज लागून, मायाधीन झालासी. दिगंबर तू मोक्षदानी, स्मशानी वससी एकांतस्थानी, वैराग्याचा तू मूळधनी, करणे तुझी आगाध. आनंदे वदे पंचवदन, आंबा वियोगे चंचळ झाले मन, तर याते उपाय मज लागून, सांगे आता मुनिवर्या. नारद म्हणे तू देव महान, अनंत दुःखे करता निरसन, करता तुझे नामस्मरण, पावे मनी स्थिरता. ही असे तुझी सर्व सत्ता, करता आणि सर्व करविता, असे असून तू मजसी पुससी आता, दास तुझा मी अंकित. वदे तेव्हा पार्वती रमण, मी झालोसी भक्ताच्या अधीन, सर्वस्व मी त्यासी देऊन, वसतो अखंड स्मशानी. माझी म्या सर्व विचारणीती, सर्व अर्पिली भक्ताप्रती, यास्तव झाली चंचल वृत्ती, तरी उपाय सांगे मज आता. नारद म्हणे मदन दहना, पार्वतीहून सुंदर अंगना, प्राप्त होती पंचवदना, त्यागशील काय अंबिकेस. का बाबा हा अंबिकेच्या जीवावर उठलाय नारद. वदे तेव्हा मदनारी, जरी मी त्यागेन गौरी मुनी, माते कदापि कोणीन देती नवरी, वृद्ध असे म्हणोनी. त्यातून दिगंबर, वस्त्र नसे अंगावर, स्मशानी वास निरंतर, क्रोधिष्ट अत्यंत असे मी. सुंदर असता पहा आदिशक्ती, म्या त्यागेली असता ती प्रती, तरी कोण देईल माते युवती, विश्वास न धरती कोणी माझा. ऐकता ऐसे शिववचन, नारद वदे पद्नामून, सर्व पत्करतील देवा तुझे गुण, एक पार्वतीचा त्याग केल्याने. सवतीवर कोणी ना देती, ऐशी असे ही जगरीती, जरी तू त्यागशील पार्वती, तरी देतील देवा तुझ लागी. तुझ समासे जो कीर्तिवान, तयासी दिव्यासे एक कन्यारत्न, तयापासी मी जाऊन, यज्ञ करीन तव साधनी. जर तू सांगशील माते, शीघ्र जाईन तेथे, ऐशा ऐकता मुनिवचनाते, वदे शिव ते काळी. मजसम मुनी कीर्तिवंत, कोणी नसे त्रिभुवनात, तरी कोणासे नामांकित, काय नाम तयाचे. वदे तेव्हा नारद मुनी, तुम्हा सम एक चक्रपाणी, तयाची अति सुंदर नंदिनी, नाम गंगा ती येते. वदे तेव्हा विश्वनियंता, हरी मज केवी देईल आत्मद्वैता, आंबेस मी द्वय वेळावरता, त्याग केला ती येता. एकतत्व मूळ शिवशक्ती, श्रीहरी हे जाणती चित्ती, केवी देईल मज प्रती, आत्मद्वैता मुनिवर्या. त्यातून हरी असे ऐश्वर्यवान, जोगड मी पंचवदन, स्मशान हे माझे स्थान, तरी केवी देईल मज लागी. नारद वदे पद्ममोनी, एक त्यागिता तू भवानी, कदा न जावे कैलास भुवनी, ऐसे वचन जरी देशील, तरी मी शीघ्र जाऊनी आता, करतो जाऊनी लग्न सिद्धता. शिवे मुनिवचन हे ऐकता, वदता झाला आनंदे.
त्यागिले म्या त्या पार्वती प्रती, कैलासी कदान करी वस्ती, परिहारीने येऊन या स्थळाप्रती कार्य सोहळा करावा. हे वचन माझे नाही मस्त, तरी कार्य साधी जाऊन त्वरित. तेव्हा मुनी होऊन हर्षभरित, शिवासी नमोनी निघाला. ते समयी कमले सांकी घेऊन, बैसला होता जनार्दन. तेव्हा गंगा सन्मुखे येऊन, करती नमन उभयतासी. गंगेस लक्षोनी उपवर, कमला झालीसे चिंता तूर. म्हणे येथे केवी मिळेल दिव्यवर, आपणा समभाग्यशाली. ऐसा विचार जो करता म्हणी, तो तेथे पातला नारद मुनी. श्रीहरिपदासी नमोनी, वदता झाला ते काळी. गंगेस मी उत्तम पाहिला वर, भाग्यशाली विख्यात थोर. हे सांगावया अति सत्वर, येता झालो या स्थानी. कमलेने ऐकता मुनिवचन, म्हणे आम्हास मा असावा कीर्तिवान. त्रिभुवनी असावा मान, पूज्य असावा सर्वासी. तेव्हा नारद वदे हर्षोन चित्ती, तुम्हाहुनी ज्याची अद्भुत कीर्ती. गंगाई होय तयासी युवती, अन्या लागी न शोभेती. वदे तेव्हा जनार्दन, मदसमय नसे कोणी भाग्यवान. शोधित आहे त्रिभुवन, दृष्टीस पडेन लक्षिता. नारद म्हणे कमलापती, तुम्हाहुनी ज्याची आगाध कीर्ती. ऐसा देवादिदेव पशुपती, श्रेष्ठ जो का सर्वात. गंगा योग्य ही तयासी अंगना, तयासवे मी निश्चय केला जनार्दना. म्हणजे पोरगा कुणाचा पोरगी कुणाची, मध्ये लग्न ठरून नारद मोकळा. तरी प्रार्थोनिया पंचवदना, अर्पित नया तयासी. तेव्हा वदे कमलापती, अंबाई असे तयासी युवती. तरी केवी द्यावी तयाप्रती, संशय चित्ती वाटतो. नारद वदे नम्रवाणी, शिवदुर्गेवरे रुष्ट होऊनी. मंदराचळी बैसला जाऊनी, त्याग करुनी आंबेचा. कमला वदे त्या अवसरी, शिव आज रुष्ट जरी झाला तिजवरी. तरी शक्ती वाचून या मदनारी, भिन्न होय मुनिवरा. अग्नीत उडी घालता पार्वती, मागुती वरली हेमवती. ऐसा एकदा रुसून ती वरती, हिमाचली बैसला. दुर्गेने भिल्लिणीचा वेश घेऊन, गायनी बुलवून या पंचवदन. कैलासी गेली घेऊन, ऐसी आगाध शक्ती ती याची. एकास्ती हे शक्ती शिव, त्वयात नसे भिन्न भाव. हे तू जाणत असता भूदेव, केवी गंगेसे आर पावी. शिव असे जरी शक्ती आधीन, गंगेचा कदा न राखील मान. तरी आता कधी ना कधी पंचवदन, वश होईल ती येसी. नारद म्हणे आनंदोनी, भाकी गोवला मी शूळपाणी. कदान जाय कैलास भुवनी, नामन घेतो आंबेचे. नगजा समजाविता येऊन, तियेच्या वचनी कदान दे मन. ऐसा वचनी शिव गोवून, आलो सांगावया तुम्हा ते. कमला वदे तेव्हा मुनीसी, अमूल्य भूषणे शिवापासी. ते लेवविता गंगेसी, शोभाद्भुत दिसेल. शोधले आम्हास हे योग्य स्थळ, ऐसेन मिळे शोधता सकळ. तेव्हा नारद म्हणे तुम्हाजवळ, ऐश्वर कोठून आले हे. बळा उदार पंचवदन, काळकूट सोय सेवून. सुखी केला जनार्दन, तुझला हरिते अर्पोनी. मग या उन्मादासुराने काय केलं, तर शेवटी सगळ्या राक्षसांप्रमाणे त्याने पण देवावरती चढाई केली. सगळे देव जिंकले, हरीला जिंकलं. कारण हर तेव्हा तपस्येला बसला होता ना, मंदराचळापाशी जाऊन. त्याला काहीच माहीत नाही काय चाललंय ते. सगळं जिंकलं, सगळ्यांना अंकित केलं, आपल्या कर भार लावला. आणि पार्वतीपाशी येऊन तिला नमन केलं आणि म्हटला माते, आता मला राहायला एक जागा दे. आणि बघा तेव्हा पण पोरगे आईच्या कैवाराने बापाशी भांडत होते आणि बापाला अद्दल घडवत होते. मग मातेने त्याला त्रिभिष्ट म्हणून जागा दिली. त्रिभिष्ट म्हणजे स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी याच्या सगळ्याच्या पोकळीमध्ये एक जागा असते. तिला त्रिभिष्ट हा शब्द आहे किंवा त्रिविष्ट हा शब्द आहे. आणि महादेवाला पण एक त्रिविष्टेश्वर महादेव नावाचं कुठेतरी मंदिर पण आहे. मग असं ते पार्वतीला त्याने नमन केलं व तिने त्याला त्रिविष्टपाची जागा दिली आहे. आणि म्हणला माते, तुझं मनोगत काय असेल ते मला नेहमी कळावं. आणि तू जेव्हा केव्हा माझं स्मरण करशील तर तुझ्या सेवेसाठी मी उत्पन्न व्हावं असं सांगितलेलं आहे. मग तो गेला आपल्या जागी. पण पार्वतीला काही शंकराच्या वाचून करमत नव्हतं. शेवटी नवरा आहे बाबा काही झालं तरी. आणि मग तिनं काय केलं, हा उन्मादासूर मात्र मातला जमिनीवर जाऊन. सगळ्यांना त्रास द्यायला लागला. सगळे बलहत झाले, म्हणजे क्षीण झाले सगळे. आणि पार्वती इकडे शिवाच्या वियोगाने ती पण खिन्न झाली होती. अन्न पाणी गोड लागेना. मग एकदा काय केलं तिनं, शिवाचं ध्यान केलं.
मग तिला पण तेवढी समाधी लागली की सगळी ब्रह्मानंदी टाळी लागली तिची. आजूबाजूचं काहीच तिला तेव्हा कळत नव्हतं, दिसत नव्हतं, फक्त शंकर मनामध्ये दिसत होते. आता पुढील भविष्य जाणून गजाननाला आश्चर्य वाटलं. ही मायातायाची कशी आहे बघा, की हिला माहिती आहे की पार्वती आणि शिव हे एकच आहेत, शक्ती आहेत, तरी पण ती त्याच्या ध्यानाला आता लागलेली आहे. इकडे मंदराचळावर काय झालं, शिवाने आपलं ध्यान विसर्जित केलं आणि त्याला पण पार्वतीचा ध्यास लागला आणि सगळ्या ठिकाणी दिसेल तिकडे त्याला आपली पार्वतीच दिसायला लागली. तेवढ्यामध्ये नारद मुनी तिथं दर्शनाला आले. मग एरवी कसं नारद मुनींची सगळे पूजा करतात आणि सगळ्या जगाचा कारभार बाबा काय चाललाय त्याला विचारतात, पण शिवाचं लक्षच नाही. शिवाचं लक्ष सगळं कुठंतरी पार्वती दिसते म्हणून बघत होता. मग नारदाने शेवटी असं जागं केलं, हलवलं त्या समाधीतून आणि सांगितलं, स्वामी आज चंचल मनोवृत्ती कशी झाली आहे, कुठं लक्ष आहे? तो म्हटला, मला सगळीकडं नगजा दिसते आहे, पार्वती दिसते आहे, म्हणून माझं लक्ष तिकडं चाललेलं आहे. आंबेसाठी माझं मन आज चंचल झालंय. नारद म्हणतात, तू देवांचा देव आहे महादेव, तू करता करविता आहे, तू लोकांचे दुःख निरसन करतो, तुझ्या नामाने लोक तरतात, आणि तू आज असं मला काय विचारतो? म्हणे माझं चित्त चंचल झाले. नारद मुनी काय करू सांगा? म्हणे तू मला काय विचारतो, मी तुझा दास आहे. शंकर म्हणे मी भक्ताच्या अधीन आहे, माझ्या सगळ्याच गोष्टीचा मी त्याग केला आहे, सर्व संग परित्याग म्हणजे विचाराचाराचा पण त्याग केला आहे, मी म्हणून स्मशानात राहतो. तर मला सांग, मी भक्तालाच अर्पण केलं आहे माझं सगळं, तर मला काय ते सांग. आणि नारद बघा कसा सांगतो, त्याला म्हणतो, अरे पार्वतीहून सुंदर बायको मी तुला मिळून देतो, त्या आंबेला त्यागशील काय, आंब्याचा त्याग करशील काय? तर शंकर म्हणे, नाही रे बाबा, तिला त्याग केला तर मला कोणी बायको देणार नाही, मी एक तर वृद्ध आहे आणि वयाने मी 2दा लग्न केले ती अशी दुसऱ्या जन्मामध्ये पण, तर मला कशी मिळेल? म्हणे तू तिचा त्याग कर, बघ तुला कोणी पण बायको देईल, फक्त सवतीवरती कोण देत नसतं म्हणे, म्हणून नाही देणार. आणि तो म्हणे माझ्या ह्याच्यानुसार पाहिजे, माझ्या कीर्तीनुसार, म्हणजे आता म्हणतात ना पदराला पदर जुळला पाहिजे, तसं पाहिजे. तर हो म्हणे, तुझ्यासारख्याच कीर्तीचा चक्रपाणी म्हणजे विष्णू, आणि त्याची मुलगी आहे आंबा, ती त्याच्या अंगठ्यातून निर्माण झाली ना विष्णूच्या. तर मग त्याची मुलगी गंगा, आंबा नाही गंगा, त्याची मुलगी गंगा जी त्याच्या अंगठ्यातून निर्माण झाली आहे. तर तिच्याबद्दल मी तुला शब्द टाकतो. तर तू म्हणे आंबेला 2दा म्हणे मी वरली तिला आणि परत तिचा मी त्याग केला, आता तर लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील का? शंकर म्हणतात. तर म्हणे हो ठेवतील, तू तिला सोड, बघ तू विश्वास ठेवतील. मग म्हणे बाबा तो विष्णू ऐश्वर्यवान आहे, पैसेवाला आहे आणि मी आपला जोगडे आहे, जोगी आहे, बैरागी आहे, स्मशानात राहतो, माझ्या अंगावर हे असले अलंकार आहे, तर मला कोण देणार? तर म्हणे तुला देणार, तू कबूल कर की मी आता कैलासावर जाणार नाही आणि आंबेचा शब्द मानणार नाही. मग शंकर काय पुरुष ना, शेवटी काही झालं तरी सुंदर बायको मिळते तर चला बाबा, झालं तयार लगेच. हो म्हणे मी नाही जाणार, आंबेकडं जाणार नाही, आंबेशी बोलणार नाही, कैलासावर काय परत मी जाणार नाही. नारद लगेच उठला आणि तिकडे गेला, कुठे वैकुंठामध्ये गेला. तर वैकुंठामध्ये विष्णू लक्ष्मी बसलेच होते शेजारी आणि गंगा त्यांना नमन करायला आली. मग लक्ष्मी विचार करते मनात की आता ही उपवर झाली, आता हिला असा नवरा मिळाला पाहिजे की जशी मी भाग्यवान ठरले आणि मला जसा विष्णूसारखा अलौकिक पती मिळाला तसा आपल्या मुलीला पण मिळाला पाहिजे. तेवढ्यात नारद आला, म्हणजे तुमच्या मुलीसाठी मी एक उत्तम वर घेऊन आलो आहे. मग पहिली लक्ष्मी म्हणाली, बाबा आमच्या तोडीचा पाहिजे, म्हणे तुमच्यापेक्षा त्याची कीर्ती आहे. विष्णूनी पण तेच सांगितलं, अहो म्हणे पशुपतीनाथ आहे ना, तर तो म्हणे काय वाईट आहे का, तुमच्यापेक्षा त्याची थोरवी आहे. मग तेव्हा तो मंदराचळी जाऊन बसलेला आहे ह्याला तपाला. तर त्याला नारदाला तेच म्हणतात की आंबा त्याची आहे बायको मुळात, आणि 2दा ती अशी त्याने लग्न केलं आहे, अशावेळी माझी मुलगी मी कशी काय तिथं द्यावी? मग अग्नीत उडी मारता पुन्हा एकदा वरली आहे हिमनगजा, हिमाचली बसली होती, तिथं जाऊन हा बसलाय. एकदा तो रुसून गेला असता, दुर्गेनं भिल्लिणीचा वेश घेऊन त्याला गायन करून भुलवलं आणि पुन्हा कैलासाला घेऊन गेली. तुझसाठी शंकरा भिल्लिण मी झाले,
तशी ती विल्लीण झाली होती आणि त्याला भुलवून आपल्या कैलासाला पुन्हा घेऊन गेली होती. तर आता म्हणे पुन्हा तो तिला वश होईल. आत्ता जरी चिडला असला, तो म्हणे चिडलाय तिच्यावर, तरी म्हणे ती परत येईल आणि परत त्याला घेऊन जाईल. नाही नाही म्हणे, मी त्याच्याकडनं वचन घेऊन आलो आहे की आता तो कैलासाला जाणार नाही, आंबेकडं बघणार नाही, आंबेचा शब्द ऐकणार नाही. तर एवढं योग्य स्थळ तुम्हाला तरी आहे का म्हणे, तुमच्यापेक्षा शिव आहे. मग कमला म्हणते त्याच्यापाशी बघा किती अमूल्य वस्त्रभूषण आहेत, म्हणजे व्याघ्रचर्म, गजचर्म आणि नागभूषण आणि काय भस्म. तर हे गंगेला घालायचं कसं काय, शोभा कशी दिसेल. बरं योग्य स्थळ आम्हाला शोधलं बाबा, ऐसं नाही मिळे शोधता सकळं. नारद म्हणे तुमच्याजवळ तरी काय ऐश्वर आहे, तुमचं ऐश्वर त्यानंच दिलं आहे. त्या ह्याच्यामध्ये देवदानवाच्या मंथनामध्ये जे विषवरती आलं ते त्यानं प्राशन केलं आणि तुला त्यानं हरी दिला किंवा हरीला तुला बाळ घालायला सांगितली. त्याचीच ती दया आहे, त्याच्यामुळेच तुम्ही आज येत आहात असं त्याला सांगतात. या योगे झालीस हरीची माया, पावलीस तू या ऐश्वर्या, सुखासी या भोगावया. शिवाच्याच दये करुणी सुखभोगिती सुधा पानी, श्रेष्ठ ऐसा जो त्रिभुवनी, महादेव हा सर्वासी. तरी गंगेसम पहावयावर, ना त्यास असे हा अधिकार. वडिलांचा मी न घेता विचार, वचन माझे हे न आवेरावे. तरी येथे येऊनी पंचवदन, गंगेचे तत्काळ कर हरण. वश होईल हा जनार्दन, तरी मान द्या मम वचनासी. भाग्यशाली एक पंचवदन, याऊनी थोर असे कोण. ऐसे ऐकता मुनीचे वचन, हरिसी आनंद झाला. वदे सुहास्य वज्ञ चक्रपाणी, निश्चय जो का केला मुनी. तो मान्य असे मज लागोनी, गंगा अर्पिली शिवपदी. नारदाचा विचार घेऊन, विश्वकर्म्याशी आज्ञापी जनार्दन. वसंत कुबेर संगे घेऊन, कार्य साधी जावोनी. वदता ऐसे श्रीपती, मंदराचळी पातला त्वरितगती. शोभा फाकली अति निगुती, शिवचरणी नेमोनी. गरुडा ते आज्ञापुनी महादेव, आणले सर्व देव भूदेव. सामान सिद्ध करून सर्व मंदराचळासी पातला. म्हणजे एखादा संसार मोडून उरसून आलाय तर परस्पर त्याला दुसरी बायको करून द्यायची, हा रिवाज होता वाटतं तेव्हाचा. समस्त असं भेटता अनंत, शिव झाला हर्षभरित. तेव्हा लग्न सोहळा आरंभित, आनंदे करून ते काळी. एका अंबिका वेगळी करून, आले सर्व मुनी सुरगण. वदे तेव्हा जनार्दन, शिवा लागी प्रार्थनी. कार्यात मान द्यावया देवा कोण, करितयासी पाचारण. तेव्हा वदे पंचवदन, वराडणी आमुच्या मुनिकांता. सुसंग देणार जे माते वनी, ते मूळ वराडी माझे मुनी. त्या ते हरी तू प्रार्थुनी, संतोष विया तयासी. तेव्हा आनंदोनी ऋषिकेशी, प्रेमे प्रार्थोनिया सर्व मुनीसी. मंडपा बैसोनी सर्वासी, लग्न उत्सव करतसे. आदौ स्थापोनिया गजानन, मग पूजिला पंचवदन. वस्त्राभरणी गौरवून, मुनीस धन अर्पिले. वांगनिश्चय आदी साधन विधी, साधावया लग्न सिद्धी. मूळ पाठविता झाला आधी, सन्मातेसी ते काळी. वाद्यध्वनी झाला थोर, मिरवता आणला आनंदेवर. उभा केला सुवर्णपीठावर, पटाड ते काळी. गंगा सन्मुख उभी करून, मंगलाष्टके वदती मुनिगण. ओम पुण्याह शब्दे करून, कमलोद्भव वदे आनंदे. उभयाचे झाले पाणी ग्रहण, श्रीहरी करतसे कन्यादान. अनर्घ्य अर्पिले कांचन, वरदक्षिणे समाधवे. पूर्ण होता लज्जा होम, साधले सर्व विधियुक्त कर्म. तेव्हा शिव तो मंगलधाम, आंबा शिंपी गंगे सवे. अनसुया अहिल्या अरुंधती, रेणुकादिती आदिती. आश्रयादी मुनी युवती, शिववराडणी मुख्या. कमलाशची रोहिणी, नर्मदा क्षिप्राश्विनी. सावित्री स सर्व देव रितंबिनी, हरिद्रा खेळती ते क्षणी. तेव्हा शचीने उठवणी असत्वरी, पुगीफल घेऊनी करी. गंगेच्या लपवी शरीरांतरी, निवांत स्थळासी लक्षोनी. गंगेचे अंतरंग अद्भुत खोल, त्यात लपवनिया पुगे फल. सुवासे वज्ञ ते वेळ, शिवासी वदे ते काळी. देवादिदेव तू शूळपाणी, लपविले पुगी फल दे काढोनी. शिवे निजांतरी लक्षोनी, दिदले काढून तत्काळ. आनंदली तेव्हा अरुंधती, पुगीफल घेऊनी हाती. विश्वरूपी ते निगुती, लपविले फळ ते काळी. गंगेस वदे मग ते काळी, फळ दे काढून तू वेळी. तेव्हा गंगा शद्धा बहुश्रमली, फळ न मिळे सर्वदा. तेव्हा खिन्न होऊनी मनी, बैसली आदो वध करोनी. तेव्हा गंगे लागोनी, अहिल्या वदे ते समयी.
शिवासी आता करून नवन पुगी फल माग घे प्रार्थून नमन केल्या वाचून फल प्राप्ती नव्हेची. अहिल्याची ऐकता वाणी गंगा सलज्ज झाली म्हणी. तेव्हा सावित्री वदेत एक क्षणी मागे फळ नमोनी शिवासी. गंगा झाली लज्जायमान निमुट लक्ष आदोवदन. तेव्हा शिवे तिचे अंतरंग जाणून फळ द्या वया सिद्ध झाला. तेव्हा रेणुका वदे चंद्रमोळी अजून इच्छा ना पूर्ण झाली. त्रिनयनात वेळी लग्न सोहळा तो विलोकिला. जीर्ण वस्त्रावरची उडाली प्रीत नूतन वस्त्रासी का हर्षले चित्त. ते जीर्ण होणार निश्चित नूतन अक्षयी न राहे. पात्री जरी वाढता अन्न आदव करावे देवार्पण. तेव्हा पात्री स्वस्त बैसवन तृप्त करावे मानस. दिगंबर तू पंचवदन तरी उतावळ का झाले मन. हसतील तू ते योगीजन तरी धीर धरी क्षणभरी. श्रवणी ऐकता सतीचे वचन शिव झालासे आनंद घन. कमल्याने हे लक्षून गंगेस वदे ते काळी. पुराण पुरुषा तू पावलीस पूर्ण करुणी घेयास. तरी पतीस नमोनी मागावयास संशय कासये वाटला. सद्भाव वाचून या फळ केवी तुझं प्राप्त होईल. भोळानाथ हा दयाळ इच्छित फलासी देईल. जन्नीची ऐकता वाणी गंगा मानसी आनंदोनी. शिवचरणी नमोनी सुहासे वदने बोलत. देवादिदेवा महादेवा अर्धांगी माते ठाव द्यावा. हेतू मनीचा पूर्ण करावा पुगी फला ते अर्पण. आनंदोनी चित्ती पशुपती पुगी फल देती याच्या हाती. तेव्हा आनंदोनी देव युवती गंगावदनी विडा देती. तेव्हा सावित्री सांगेती याच्या करणी विडा फिरवी शस्त्रवदनी. तेव्हा गंगा आनंदोनी म्हणी मान हलवी संकेत दावणे. तेव्हा सावित्री वदे चंद्रमोळी गंगेने विडा धरला जो मुख कमळी. तरी हस्त स्पर्श न करता ये वेळी तोडी तू स्वमुखे दयाळा. तेव्हा विड्यास लक्षिता नेत्री शिव तो गंगा करी अपूर्व. सहस्रवदनी विड्याची ठेव फिरवी तसे ते काळी. तव सुरललनावती सकळ पंचवदना ते केवी तोडशील. ऐसे ऐकता शिवदयाळ गंगा मुखा ते विलोकी. अरुंधतीने हे लक्षून शिवासी वदे मधुर वचन. विश्वरूपी तू भगवान तोडी अनंत मुखानी. फिरविता विडा सहस्त्रवदनी शिवा अनंत मुखाने प्रगटोनी. तोडला विडा तत्क्षणी तेव्हा मुनिकांता हर्षल्या. हरिद्रा खेळता गंगापती मुनीसुर सर्व विलोकती. लीला लागवी पशुपती गंगा योग्य रूप धरतसे. लक्षिता नेत्री वधूवरासी हर्ष झाला असे सकळासी. तेव्हा अभ्यंग घालून उभयतासी दिव्य वस्त्रे अर्पिली. शिवासी भरोनी मळवट कस्तुरी टिळकरे खिला सुबट. त्वरे आणून या रत्नपीठ तयावरी निळकंठ बैसविला. गंगेस मळवट भरोनी शिवांकी बैसविली ते क्षणी. ते लक्षिता सुरमुनी आनंदित झाले. पुढील अध्यायी कथा सुरस. सुरमुनी बैसतील भोजनास सत्कथा याती सुरस. श्रवण करावी आनंदे. गंगा विवाह करता श्रवण मनोगत सर्व होते पूर्ण. भार्यावाची दयाचे मन सुंदर कांता प्राप्त होय. श्रवणाचे पुण्याते अद्भुत गंगा स्नानाचे फळ होय प्राप्त. दुरिते नासतील समस्त सुख पावे लाक्षयी. धुंडी हृदयाब्ज भ्रमरा सच्चिद घना मोरेश्वरा. आनंद कंदा विघ्नहरा लीला गम्य ही तुझी. भक्त मनोरथी बैसोनी सत्कथा वदवी तू चिंतामणी. विश्वात्मा तू मोक्षदानी मनोरथ भक्ताचा पूर्ण करी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ गणेश पुराण आदी गणेश भागवत त्यातील सारांश परिसोत भक्त त्रयत्रिशतमो अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तू. मग जेव्हा ती म्हटली ना की त्याची आभूषण मोठी गंगेला शोभून दिसतील तेव्हा नारदाने सांगितलं त्याच्यामुळेच तुम्ही हे सगळं ऐश्वर्य भोगता आहात. तरी आता माझ्या वचनाला मान द्या. कारण मी वडिलांचा विचार न घेता मोठ्यांचा गंगेचा महावर मी ठरवलेला आहे. आणि आता तुम्ही हे पूर्ण करा नाही तर तो येईल आणि तिथं हरण करून घेऊन जाईल. मग विष्णू म्हणाला ठीक आहे बाबा तुझं गोष्ट मला पटली. माझा मने आनंद झाला आहे. आता तू त्याला घेऊन ये. मग त्याला घेण्याच्या ऐवजी तिथं जातो नारद आणि सांगतो की लवकर आता हे कार्य साधा. म्हणजे तिथं सगळं विश्वकर्म्याला सांगून
त्या ठिकाणी जिथं हे मंदिराचळापाशी बसलेला असतो ना, तिथेच सगळ्यांना घेऊन जाऊन देवांना गरुडाला वगैरे पाठवून त्याच्यावर सगळे देव बसवून तिथं सगळं सामान सिद्ध केलं. आणि एक अंबिका बिचारी, तिला काय माहीत नाही सगळे देव जमले आहे. म्हणजे आता हे आपण पुराणात वाचतो, पण खरंच मी एकदा पाहिलेलं आहे आमच्या गावात लहानपणी, की दुसरं लग्न करायचं होतं त्याचं, म्हणून पहिल्या बायकोला दिली मुंबईला पाठवून. आणि गावात सगळ्यांना माहिती आहे आता दुसरं लग्न करणार आहे, फक्त त्या बिचाऱ्या पहिल्या बायकोला माहीत नव्हतं. तसं इथं पण आता अंबिकेला काही माहीत नाही, पण ते अंबिका आहे, ते पुढं दाखवते त्याला काय ते. आता म्हणे तुमचे मूळ वराडी कोण आहे, तर आमचे मूळ वराडी मुनिकांता, सगळ्या जे सप्तऋषी आहेत त्यांच्या पत्नी, त्या सगळ्या मूळ वराडनी. मग सगळ्यांना बसवलं, त्यांचं पूजन केलं, त्यांना वस्त्रभूषण दिलं, मुलींना भरपूर धन दिलं, सगळं वाद्य वाजली. मग सुवर्णाचं पीठ तयार केलं. पीठ म्हणजे पीठासन, म्हणजे ज्याला आपण भोवलं म्हणतो, किंवा अंतरपाठ धरून जिथं नवरा नवरी उभी करतात ते तयार केलं. गंगेला आणून उभी केली. मंगलाष्टकं झाल्या, पाणीग्रहण झालं, श्रीहरीनं कन्यादान केलं, लज्जा होम झाला. आता पुढं जे आपण हळद खेळतो किंवा आंघोळ घालताना सुपारी वगैरे मुठीत धरायला लावतो, तिला सोडायला लावतो, तसं आता हे प्रकरण इथं केलेलं आहे. मग हे अरुंधती, अनुसया, अहिल्या सगळ्या ऋषींच्या पत्नी आहेत. रेणुका, मग रेणुका कुणाची, जमदग्नीची, अनुसया दत्तात्रयाची, अहिल्या गौतमाची, अरुंधती अगस्तींची. ह्या सगळ्या आल्या, तिथं हळद खेळतात सगळे. मग ती सुपारी घेतली, पुगीफल म्हणजे सुपारी, आणि ती गंगेला लपवायला सांगितली. मग गंगेनं अशा निवांत जागी लपवली की जिथं काही लवकर कोणी शोधू शकत नाही. आणि शिवाला सांगितलं की शोध. मग शिवाने अंतर्ज्ञानाने सांगितलं ह्या ठिकाणी सुपारी आहे, काढून दे. मग दिली तिनं सुपारी काढून. मग आता शिवाच्या हाती दिली. शिवाला सांगितलं की तू आता ते लपव आणि ती शोधेल. गंगेला सांगितलं घे फळ काढून. मग गंगेला काही ते दिसलं नाही, कारण शिव शेवटी हे आहे ना, महादेव आहे तो. मग खिन्न झाली, लाजली, शांत बसली खाली मान घालून. मग तिला बाकीचे म्हटले अगं मागून घे त्याला, त्यात काय, शिवाची प्रार्थना करून दे. ती सलज्ज झाली, बोलायला काही ती तयार नाही. मग शिव तिचा अंतरंग जाणून म्हणला जाऊ दे, आपण हिला देऊया सुपारी काढून. तर रेणुका काय म्हणते, चंद्रमौळी अहो तिसरं लग्न करताय आता, हे पार्वतीशी 2दा केलं, अजून इच्छा काय पुरी झाली नाही का, लगेच म्हणे तुम्ही तिला तयार झालात द्यायला. जुनं वस्त्र झालं म्हणून नवीन वस्त्र आणलं, हे पण आज ना उद्या जुनं होणारच आहे की. नूतन कधी अक्षय राहतं काय, ते शेवटी जुनं होतंच. पात्रावरती अन्न वाढले तर देवतार्पण म्हणा, स्वस्त बसा आणि तृप्त करा तुमचं मानस. मग शंकर जरासा थांबला हिचं बोलणं. तुला हसतील म्हणे लोक की हा किती आधीर झाला आहे, आणि लगेच कसा बायकोला आपलं ते पुगीफल काढून देणार आहे, म्हणून उतावेळ होऊ नको. मग ते रेणुकेचं वचन ऐकून शंकर शांत बसला. मग ते कमलेनं म्हणजे लक्ष्मीनं सांगितलं पुराण पुरुष तुला मिळाला आहे, त्याला मागायला कसली लाज, त्याला मागणी केल्याशिवाय तो फळ तोड देणार आहे, मग तू त्याला प्रार्थना कर. मग तिने नमन केलं, प्रार्थना केली की देवा तुमच्या अर्धांगी मला ठाव द्या आणि मला पुगी फळ द्या आता. मग त्यानं तिला पुगीफळ दिलं. मग हे आणि गंगेला विडा दिला, आणि गंगेला काय सांगितलं, तोंडामध्ये तो विडा चघळ, आणि जेव्हा तुझ्याकडे तो येईल शिव, तेव्हा तो तुझे 1000 तोंड कर. आता गंगा 1000 तोंडांनीच वाहते ना सगळीकडं, असं सावित्रीने तिला कानात सांगितलं. मग गंगा हो म्हणाली, आणि विडा चावताना शंकराला काय सांगितलं, तुझ्या तोंडातला अर्धा विडा हात न लावता तू तोडून घ्यायचा, म्हणजे थोडक्यात सगळ्याच्या समक्ष पहिलं चुंबन घ्यायचं, असं त्या काळातलं ते अर्थ आहे. मग तिला बघितलं त्याने, तर तिचे 1000 वदनं आहेत, 1000 तोंड आहेत. मग त्याला विचारले तुझी 5च तोंड आहेत, तू कसा काय म्हणे आता विडा घेणार या तोंडातला. मग अरुंधती शिवाला म्हणाली की अरे बाबा तू पण अनंत आहेस, विश्वरूप आहे, तुझी अनंत तोंड कर तिच्या एवढी, या तोंडातला विडा अर्धा काढून घे. मग शिवाने पण आपली अनंत तोंड केली, तिच्या तोंडातला विडा अर्धा काढून घेतला. मग सगळे हळदी खेळले, अशी सगळं काही त्यांच्याकडं मजा चाललेली आहे. मग त्यांना अभंग घातलं दोघांना, म्हणजे अभंग स्नान घातलं, सुवर्ण सिंहासनावर बसवलं, दोघांचा मळवट भरला, दोघांना टिळक रेखला, आणून बसवलं शेजारी शेजारी, सगळे आनंदित झाले. आणि आता पुढील अध्यायाची कथा अशी आहे, सगळे भोजनाला बसतील आणि पुढे गंगाविवाह ऐकून काय त्यांचं पुढच्या कथेत आहे ते आपण आता पाहूया. आणि आता इथे मात्र या अध्यायाचं फलित असं आहे की जो ह्या गंगाविवाहाची कथा ऐकतो त्याला मनामध्ये, ज्याला चांगली बायको पाहिजे त्याला सुंदर अशी कांता मिळते आहे. इथे हा अध्याय समाप्त झाला आहे. अध्याय 33वा. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे 33तमोऽध्यायः
त्रयत्रिशतम अध्याय समाप्तः। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम गम गणपतये नमः। गणपती बाप्पा मोरया।